चलो तर मग म्हणलं खूप दिवस काय आपला व्हिडिओ नाही झाला, म्हणलं व्हिडिओ करू. आणि परवाचं नाही का आपला SR चा आणि ह्याचा काय म्हणतो कट ऑफ लागला. सब रजिस्टरचा लागला, STIचा लागला, PSA 22चा कट ऑफ लागला. आणि मी बघितलं जेव्हा कट ऑफ, तेव्हा हेच झालं म्हणजे काय म्हणतो की शॉक झालो. म्हणजे शॉक नाही म्हणता येईल, म्हणजे कट ऑफ बघून हे झालं. जर आपण मेन बघितलं की टॉपर्सना किंवा हे बाकीच्यांना केवढे मार्क्स आहेत ते बघून झालं की काय नक्की चाललंय, काय म्हणतो की एवढं कसं हाय चाललंय नाही का. जर तुम्ही नगर परिषदेचा पेपर दिला असेल तर आपण बघितलं की आय गेस पहिले 5 जणांना काही 200 पैकी 200 आहेत. हां, कुठल्या पण जिल्ह्यात तलाठ्याला गेलं तर मग टॉपरला तर 200च्या प्लसच आहेत. हां, नॉर्मलायझेशनमुळं. मग म्हणलं नक्की काय चाललंय. सगळ्यात मेन म्हणजे PSIचा कट ऑफ म्हणजे आउट ऑफ 200 148 लागलाय 2022चा. ठीक आहे, तर प्रत्येकजण काय म्हणून पेपर इझी होता असलं तरी तो कट ऑफ आहे. म्हणजे काय शेवटचं सिलेक्ट होणाऱ्या स्टुडंटला 148 आहेत आउट ऑफ 200. तर खूप चाललंय ना, तर मग कट ऑफ का हाय चाललाय. हां, तर मग चला त्याआधी बघू. आता जो STIचा लागलाय ना, तर मग काय बघा, पेपर 1 आणि पेपर 2 चे जे मार्क्स आहेत काय, आता मार्क्स दिलेत काय. आता आपण ह्यात ना चला जो 2 नंबर आहे ना मिस्टर विजय, त्याचे मार्क्स बघू काय. आणि ते हां बघा, जन्म पण 2000चा आहे. म्हणजे काय म्हणतो म्हणजे ते की वयाने पण भरपूर लहान आहे. आणि की ती आपलं पेपर 1ला 178 आहेत काय. 178 म्हणजे किती झाले माहिती आहे का, 89 झाले. म्हणजे ना 100 क्वेश्चन्स आहेत ना जे आपले हे जे ग्रामरचे, तर 100 पैकी त्याचे 89 बरोबर आलेत. 89 मार्क्स आहेत. म्हणजे बरोबर तर किती माझ्यामध्ये 92-93 आले असतील काय. म्हणजे आपण विचार करू शकतोय का की जस्ट इमॅजिन 50 मार्काचं मराठी आहे, 50 मार्काचं इंग्लिश आहे आणि त्यामध्ये 89 पडलेत. हां, आउट ऑफ 100. म्हणजे मी तर म्हणतो एरर काय झालीच नाही, मिस्टेक काही झालीच नाही आहे. असं कसं. आणि तेच जर आपण 2017-18चं जर बघितलं ना, तर इतके ना हाय मार्क्स कधी नव्हते. आणि कोणतर एकच असायचं ज्याला ना एकदम जास्त मार्क्स असायचे. आता इथं बघा की 317 2 जणांना नाहीत, तिसऱ्याला 309 आहेत. म्हणजे एवढे का का चाललेत. आणि म्हणजे काय म्हणतो आपल्याला हे मार्क्स असे बघून ना आपल्याला कळायला पाहिजे की आपला अभ्यास आपण जो करतोय तो पुरेशीर आहे का नाही का. आपल्याला आपला अभ्यास वाढवला पाहिजे. आता का सगळ्यात इम्पॉर्टंट काय, मटेरियल एव्हरीवेअर. जेव्हा जर आपण आधी ह्याच्यात गेलो तर काय असायचं, मटेरियल लिमिटेड होते, नोट्स कोण देत नव्हतं, गायडन्स कोण देत नव्हतं, क्लासेस कोण नव्हतं. हां, हे पहिलं गोष्ट. त्यामुळे कसं असायचं की ज्याला जास्त मटेरियल मिळेल तो जास्त पुढे येत होता. तर यूट्यूबमुळे सगळं झालं. आता सगळे बॅचेस पण ऑनलाईन झालेत. काय म्हणतो प्रॉपर पुण्यालाच गेलं पाहिजे का, काही गरज नाही आहे पहिली गोष्ट. हां, मटेरियल एव्हरीवेअर झाले. हां, काय म्हणतो की अजून एक ना मी म्हणे की काय म्हणतो की दुसरी गोष्ट काय झाली आहे, एमिंग फॉर परफेक्शन. ह्याचा अर्थ काय सांगतो. नॉर्मली कसं असायचं की प्रत्येकजण काय म्हणायचं, हां चल बाबा की मराठीला आपलं 50पैकी 45 पडतील आणि इंग्लिश ग्रामरला कसं 50पैकी 35 पडले तरी डोक्यावर पाणी. असं असायचं. म्हणजे प्रत्येकजण काय करायचं की थोडे थोडे मार्क्स पडू देत, एकदम जास्त पण नको. पण आता काय चाललंय, सगळ्यांचं परफेक्शनमध्ये चाललंय. प्रत्येकाचं झालं 50पैकी 50 पडले पाहिजे. GS इकॉनॉमिक्स जरी असलं ना तरी पण लोकांना आउट ऑफ लोक घ्यायला बघायला लागलेत आणि घ्यायला पण लागलेत. प्रत्येक जण ना परफेक्शन एम करायला लागले. आणि हे नव्हतं प्रत्येकाचं. का तुम्ही राज्यसेवेचे जरी कट ऑफ बघितले, काय काय मार्क्स चाललेत, केवढ्या वरती चाललेत. म्हणजे लोक आता जर मी आधी जर प्रिपरेशन करत असणार, मी काय म्हणणार, हां ठीक आहे बाबा मी 10 टॉपिक केलेत, एक टॉपिक ऑप्शनला सोडतो. पण आता प्रत्येकजण काय करायला लागले, वेळ मिळतोय चल हा पण टॉपिक कर, वेळ मिळतोय हा पण टॉपिक कर. हे एक झाले. दुसरी गोष्ट काय झाली की जसं जसं आपण आता पुढं चाललोय काय व्हायला लागले की प्रत्येकजण ना कॉन्शियस व्हायला लागले. ह्याचा अर्थ काय की आता कदाचित हा व्हिडिओ तर खूप जण असतील जे आता ना फर्स्ट इयरला ते नसतील बघत असतील. म्हणजे आधी काय होतं की आधी ना ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष कोणतं जॉब करायचं की नोकरी शोधायचं आणि त्यानंतर कळायचं नाही यार मी MPSC करतो, मग MPSCला सुरुवात व्हायची. आता काय करायला लागले, प्रत्येकाला आधीपासून गायडन्स मिळायला लागलाय. त्यामुळे कसं फर्स्ट इयरपासूनच अभ्यास सुरू करतात. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर नीट आपला अभ्यास केला किंवा थोडा जरी अभ्यास केला त्यानंतर एक अटेम्प्ट किंवा त्याच अटेम्प्टमध्ये झाल्या लगेच. आता काय म्हणतो आपण बघतो 21व्या वर्षी किती जण अधिकारी व्हायला लागलेत. किती अवघड गोष्ट 21व्या वर्षी अधिकारी होणं. आणि त्यासाठी ना नुसता अभ्यास गरजेचा नाही आहे, गायडन्स गरजेचं आहे, तुमचं बॅकग्राऊंड गरजेचं आहे, एज्युकेशन गरजेचं आहे, सगळंच. पण त्या कसं आधी ह्या गोष्टी रेअर होत्या. आता काय दिसायला लागले, आता दिसायला लागले प्रत्येकजण ते करायला लागले. ते काय बनलं, नथिंग फॉर ऑप्शन. लिटरली म्हणजे कोण ऑप्शनला सोडत नाही आहे. बघा की हे बघा ही स्लाईड बघू, आय गेस इथं नाही आलेलं पण एक जण आहे आणि त्याला पेपर 2 मध्ये पण काहीतरी आय गेस 81 की 82 आहेत. पेपर 2 मध्ये 81-82 म्हणजे खूप झाले. कारण GSचं काय ना काय तर चुकतंच, ॲटलिस्ट सायन्स तर चुकतं. पण म्हणजे कदाचित त्याच कॅन्डिडेटचं ते पण चुकलं नाही आहे. ह्याचा अर्थ काय की माणूस ऑप्शनला सोडतच नाही. जर आता मला विचारलं तर मी काय आता केलं, मी सायन्सचं ना आपल्या फिजिक्सची गणितं सोडून दिलेत ऑप्शनला. पण आता मला कळतं की नाही हे चुकीचं आहे, हे नाही केलं पाहिजे. आणि का नाही केलं पाहिजे, कारण जर लोक जर सोडत नाही तर मी सोडतो म्हणजे मी कुठं ना कुठं तर मागं पडणार.
दुसरी गोष्ट काय, सॅच्युरेशन अँड नो जॉईनिंग. आपण बघतो प्रत्येकाला सॅच्युरेशन आलंय. म्हणजे काय झालंय की मी तर म्हणेन की 2020 पासून जे कोणी MPSC सुरू केले ते अजून इकडंच आहेत, कारण फक्त राज्यसेवेचं जॉईनिंग आलंय आपलं. हे बघा की PSIची बॅच 2020ची आत्ता ट्रेनिंगला लागले, 21चं अजून पेंडिंग, 22चं पेंडिंग, 23चं पेंडिंग. तुम्ही सांगा, जो मुलगा आपलं 21मध्ये जो PSI होणार आणि जर आता तोपर्यंत कंबाईनची जर एक्झाम झाली तर तो 100% एक्झाम देणार आणि त्याचा अभ्यास पण सुरू असणार. तर सॅच्युरेशन झाले आणि इतका अभ्यास झालाय. आता ऑफिसर क्लब की कुठल्या तर असल्याचं आय गेस टेलिग्राम चॅनलला मी बघितलं की त्यांनी लिस्ट टाकलेली की काय म्हणतो की STIच्या ह्याच्यातनं 200 जण आहेत जे आधीच सिलेक्टेड आहेत त्या लिस्टमध्ये. म्हणजे काय दिसतंय की जो जॉईनिंग येत नाही तर मग पोरं फॉर्म भरतात आणि असं तर कोण करणार नाही. जर एकदा जॉईन झालं तर पण फॉर्म भरणार नाही, पण जॉईनिंगच येत नाही आहे. असं वाटतं की नाही का की काय होतंय काय नाही. त्यामुळे प्रत्येकजण कळतंय आणि कट ऑफ वाढत चाललाय. आणि आता मला एक भारी बोलायचं आहे आता. आणि काय झालंय की आता ना आपला ग्रुप सीचा ते पेपर झाला आणि कट ऑफ कमी लागेल म्हणायला लागलेत, पण एवढा आपण जे मेहनत करतो एवढीशी पुरेशी आहे का? ग्रुप सीचं कसं काय म्हणतो की रेअरेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप जास्त जागा आहे, त्यामुळे कट ऑफ कमी लागणार. पण जर तुम्ही बघितलं ह्यावेळी SRचा कट ऑफ 140, आपलं SRचा 143 लागलाय वाटतं, STIचा कट ऑफ 140 लागलाय. म्हणजे काय आहे की आपण फक्त प्रीकडे बघतो, आपण बघतो चला एकदा प्री निघली की हे, पण उपयोग काय? कारण कट ऑफ तेवढाच चाललाय. म्हणजे जरी तुमची प्री निघली पण जर मेन्सचा अभ्यास नीट नाही किंवा आपले मार्क्स जास्त पडत नाही तर उपयोगच नाही आहे. जरी आपण काय म्हणतो की आपण तर खूप जणी ग्रुप सीचा पेपर दिला असणार, काय काय जण 110 असणार, काय काय जण 90 असणार, पण जर आपल्या ग्रुप बीचे त्याने एक्झाम काढायच्या तर 140 पर्यंत आपली गाडी गेली पाहिजे. म्हणजे तेवढा आपण अभ्यास केला पाहिजे. अजून एक काय मला बोलायचं, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स वर्क टू जॉईनिंग. म्हणजे काय सांगतो काय, तुमच्या लायब्ररीत खूप जण असणार काय आणि काय म्हणतो की तुमच्या आजूबाजूला बसणारे ना, आता जे सध्या काय रिझल्ट लागायला लागले त्यांच्याकडे बघायचं. आता खूप जणांना मार्क्स असतात, एकदम भारी मार्क्स असतात, त्यांना माहीत आहे की त्यांनी काय म्हणतो पास होणार आहेत, नगर परिषद असू दे, तलाठी असू दे किंवा आपलं ग्रुप सी असू दे, कुठलेही. पण तुम्ही बघा जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत अभ्यास करतात. जर माझं असं असतं, आता काय म्हणतो जसं तुम्हाला म्हणलं की तलाठीला मला किती होते की 172 होते, तेच जर पहिल्याच की जर 182 ते नसते निवांत बसलो असतो. म्हणलं कोण आता अभ्यास करणार, निवांत राहू, जरा ब्रेक घेऊ हे घेऊ, पण नाही. पण तुम्ही बघा सिलेक्टेड कॅन्डिडेट्स काय करतात, अभ्यास करत राहतात. आणि मी म्हणेन की कदाचित तो त्यांचा ट्रेट आहे की तो मी म्हणेन माझ्यात मिसिंग आहे किंवा तुमच्यात मिसिंग आहे, आपल्यात मिसिंग आहे. की आपण काय करतो, आपण मेहनत करतो पण आपण मूडनुसार करतो. आपण कसं करतो की चला आता अभ्यास केला पाहिजे आणि आज मूड नाही, आज सोडून देऊ. पण नाही, जे तुम्ही बघा की देर इज अ कॉमन ट्रेट इन सिलेक्टेड कॅन्डिडेट्स, दे व्हेरी मच हार्डवर्क, खूप म्हणजे खूप हार्डवर्क. आणि आपल्याला वाटतं पण ना, कधी लक्षात ठेवा हार्डवर्क ना टॅलेंटला बीट करतो. की आत्ता आपण काय करू शकतोय काय की सध्या आता कसं झालं की राज्यसेवा आहे आणि त्यातनं आता इलेक्शन पण आहेत, त्यामुळे आता कुठं ना कुठं तर म्हणत आहे की कदाचित राज्यसेवा पुढे गेली तरी 10 दिवस जास्त पुढे जाणार. त्यातनं काय आहे, कंबाईनची अजून ॲड आली नाही आहे, प्रत्येकाला जे पाहिजे मोटिवेशन ते येत नाही, बरोबर. आणि वाटतं की अरे यार की आत्ता अभ्यास सुरू म्हणजे काय नंतर करू. पण एक लक्षात ठेवा, मला एवढं कळालं की कसं आहे की आत्ता हा टाईम आहे टू इम्प्रूव्ह आवरसेल्व्स. आत्ताच ना आपण इम्प्रूव्ह करू शकतो. मी हा विचार केला, म्हणलं आता माझे काय म्हणतो माझं करंट आता मागच्या ह्याला मागं पडलेलं राज्यसेवा कंबाईनला, मला आता करंट करून टाकलं. त्यातनं मी काय म्हणलं की आता माझं सायन्सचं ना मला फिजिक्सची आपले गणितं जमत नाही आहेत. नंतर विचार केला काय आहेत नक्की, काय 11वी-12वीची गणित आहेत, बरोबर. म्हणलं जो 11वी-12वीचा मुलगा आहे, जो नीट देतोय, जो JEE देतोय, त्याला तर ह्याच्यापेक्षा हाय लेवल जमतात, बरोबर आहे, तो करतोय. मग म्हणलं डूड की जर काय म्हणतो की जर 16 वर्षाच्या जर मुलाला जर ते जमू शकते तर मला का जमणार नाही, मला का जमत नाही, मला टाइम द्यायचं नाही आहे. माझं कसं म्हणणं आहे, माझं नाही थेअरी द्या, फटकरनं पाठ करतो, रीड करतो आणि सोडून देतो. मग ते माझं चुका लागलंय. मग आणि आता मी हे कधी करू शकतोय, ॲड पडल्यावर करू शकतो, नाही करू शकत का, कारण टेन्शन येणार, एक्झाम जवळ असताना करू शकतो नाही. तर ह्या गोष्टी कधी करायच्या, तर नाव इज द टाईम. आत्ता आपल्याकडे टाईम आहे टू इम्प्रूव्ह. आत्ता म्हणजे ना आपण एक लिस्ट तयार केली पाहिजे, कारण मी माझी लिस्ट केली. जी गोष्ट मी करतो तेच सांगतो, उगाच आपलं नाही काय म्हणतो, उगाच काय उंटावरून शेळ्या नाही हाकत. मी लिटरली लिस्ट तयार केली की नक्की मला काय केलं पाहिजे, माझे कुठले पॉईंट्स वीक आहेत, काय माझं झालं नाही आहे, अँड आय एम डेली वर्किंग ऑन इट. तर तुम्ही पण एक लिस्ट करा. समजा मॅथ्स जमत नाही तर मॅथ्सचे कुठले टॉपिक आहेत काढून ठेवा. पॉलिटिक्सचं काय आहे तर पॉलिटिक्सचं डेट्स लक्षात नाही आहेत, काढून ठेवा. ॲटलिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे की बाबा माझं हे राहिलं आहे आणि ॲड करूसोपर्यंत मला तेवढं करायचं आहे. यू शुड हॅव टार्गेट्स. जर आपल्याकडे टार्गेट्स नसलं तर डेफिनेटली आपण ना काय म्हणतो की इम्प्रूव्ह नाही करणार. काय असते माहिती आहे का की आपण अभ्यास करतो काय, जेव्हा आपला पहिला अटेम्प्ट असतो किंवा पहिल्या वेळा खूप अभ्यास करतो, खूप जास्त. त्यानंतर काय होतं की म्हणजे जर मी म्हणेन की जेव्हा MPSC सुरू करतो तेव्हा आपलं इथं असतो, एका वर्षात आपण इथं पोचतो, म्हणजे ग्राफ केवढा एवढा झाला. आणि त्यानंतर प्रत्येक वर्षाला ना
महिना किंवा 6 महिन्याला आपण हळूहळू वरती जायला लागतो. का? कारण आपलं स्टडी संपून जातो. म्हणजे काय असतात, इझी टॉपिक येऊन जातात आणि अवघड टॉपिकला आपण हात लावत नाही. पण तेच म्हणजे ते इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट काय, टू इम्प्रूव्ह आवर सेल्फ. त्यामुळे एक लिस्ट तयार करा की हे माझं झालं नाही आहे, हे मी केलं पाहिजे. आणि कसं आहे, आणि जर समजा की काय म्हणतो की प्री निघणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, प्रमाणाबाहेर इम्पॉर्टंट आहे. नुसता मेन्सचा अभ्यास असून उपयोग नाही. पण जर असं कधी तर वाटते की अरे खूपच कंटाळा आलाय, जर असं मेन्सचं एकदा पुस्तक उघडून बघायचं, जर असं चाळायचं. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज हे ना, की हे आता फील्ड कसं आहे सांगू का, की काय म्हणतो की इकडं अभ्यास केला ना तर पास होणारच असं कोणच नाही सांगू शकत. काय कोणच नाही म्हणू शकत की तू 100% अभ्यास कमी तू पास होणार. पण एवढं मात्र आपण सांगू शकतोय की तू अभ्यास नाही केला ना तर तू 100% फेल होणार, काही पण होऊ दे. म्हणजे हा चान्सेस काय आहेत, अभ्यास केला ना तरी पण फेल होऊ शकते, अभ्यास नाही केला तरी पण फेल होऊ शकते. पण पास होण्यासाठी काय आहे तर काय म्हणतो 100% गणित नाही. तर व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज ॲटलीस्ट 50-50 राहू दे ना, अभ्यास करू, फेल झालं तर बघता येईल. आणि तेच ना, स्टार्टला अभ्यासच न करणं आय डोंट थिंक इट इज नाही का क्वाईट हे राईट. त्यातनं काय सी डिसिप्लिन बीट्स टॅलेंट, हे का लिहिले सांगतो काय, टॅलेंटेड लोक असे कमी असतात. आणि जर आपण एवढं टॅलेंटेड असाल, मला नाही वाटत तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, आणि जर इतकं जर आपण टॅलेंटेड असणार तर आपण 100% UPSC केलं असतं, 12वी नंतर IIT केलं असतं, किंवा जर काय म्हणतो नॉट ओनली गव्हर्नमेंट जॉब कुठलं तर स्टार्टअपमध्ये गेलो असतो. आपण इतकं जास्त टॅलेंटेड आहे का? नाही आहे. वी आर नॉट मेस्सी, आपण काय मेस्सी नाही आहे, बरोबर. गिफ्टेड नाही आहे आपण. गिफ्टेड असतो तर इथं आपण अडकलोच नसतो. हां, म्हणजे काय म्हणतो आपण छोटे छोटे सरळ सेवाचे फॉर्म भरतोय, ह्याचा अर्थ असा आहे का की आपण कमी आहे? नाही, ह्याचा अर्थ काय आहे, वी आर जस्ट नॉर्मल. सी 99.99% नॉर्मलच असतात, काय काय जणच एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. आपण आहे का? ते नाही आहे. आपण मेस्सी आहे? नाही. आपण काय आहे? आपण रोनाल्डो आहे. आपल्याला मेहनत करायची आहे, भरपूर जास्त मेहनत करायची आहे. अँड व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज, आत्ताच असं वाटतं काय अरे यार वेळ चाललाय, पण मी म्हणतोय बरं चला एक आठवडा काम करा, पुस्तकाला हातच लावू नका आणि आयुष्यात करायला बघा. मग मी म्हणतो एक आठवडा काहीच पुस्तक उघडू नका आणि दुसरं काय तर करायला बघा, काहीच होत नाही. दुसरं काय तर म्हणजे इन्स्टाला रीलला बसला किंवा मित्रांवर जाशीला फिरायला, नाही तसं नाही म्हणत आहे की करिअरच्या विषयी किंवा पैसे कमवायला बघा. मग कळेल की अरे ते पण आपल्याला इतकं होत नाहीये, किंवा असं वाटेल यार इतका अभ्यास केला, इतक्या जवळ पोचले, कशाला सोडू. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज डिसिप्लिन जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपल्याला होत नाही डिसिप्लिन, लिस्ट थोडीशी छोटी करा की दररोज अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. हे आणि बघा की लिस्ट ऑफ रिमेनिंग टॉपिक, तेच म्हणलं ते एक हे करा. मग तेच म्हणलं की काय एवढा कट ऑफ चाललाय, आणि सी कसं आहे म्हणजे भीती वाटते का, तर मला पण भीती वाटते इतकं जास्त कट ऑफ चाललंय. पण म्हणलं ठीक आहे, आपण काय करू शकतो, आपण डेली इम्प्रूव्ह करू शकतोय. म्हणलं ठीक आहे, आता मग राज्य यायला लागले, त्यानंतर कंबाईन आहे, म्हणलं ॲटलीस्ट आपण प्री तर एकदम नीट काढू. आणि प्री आता जोपर्यंत ॲड पडली नाही आहे, आणि मी म्हणतोय तुम्ही जर अभ्यास नाही करत आहे, इट इज वेल अँड गुड, मला काही तर सही फरक नाही पडत, मी तर अभ्यास करतोय. त्यामुळे मग म्हणतोय की तुम्ही अभ्यास सुरू करा. ठीक आहे, आधीच टाईम कमी आहे. सो येस, चलो we will talk about it soon. Bye bye.